एकूणच महायुतीवरील जबाबदारी आता वाढलीये, कारण विधानसभेपासून नगरपंचायतींपर्यंत सगळीकडे जनतेनं कौल महायुतीला दिलाय. आता जर विकास करून दाखवला नाही तर मात्र पुढच्या निवडणुकांमध्ये महायुतीची वाट खडतर ठरू शकते. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आजच्या निकालाचं विश्लेषण करण्यासाठी आता माझ्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर. विनायकजी नमस्कार. नमस्ते. नमस्कार. नमस्कार. शिवसेनेचे प्रवक्ते संजीव भोर आपल्या सोबत आहेत. संजीवजी नमस्कार. नमस्कार. काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस आपल्या सोबत आहेत. सुरेशजी आपलंही स्वागत. नमस्कार. नमस्कार. आणि ठाकरे गटाचे प्रवक्ते अनिश गाढवे आपल्या सोबत आहेत. अनिशजी नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. संजीवजी तुमचं काय म्हणणं आहे? स्कोअर तुमचा वाढलाय, कमी झालाय, होता तितकाच राहिलाय? आमचा स्कोअर नक्कीच वाढलाय. राज्यातला 2 नंबरचा पक्ष म्हणून, दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून आम्ही शिक्कामोर्तब करतोय. परत करतोय. महानगरपालिकांच्या झालेल्या निवडणुकांमध्ये आणि आता त्याची पुनरावृत्ती होते. म्हणजे ठीक आहे, भारतीय जनता पक्ष आमचा मित्र पक्ष आहे, तो राज्यातला सर्वात मोठा पक्ष आहे. मात्र दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष हा शिवसेना सातत्याने ठरत आहे, एखाद्या वेळी नाही. आणि म्हणून एकनाथजी शिंदे साहेब जे आमचे मुख्य नेते आहेत शिवसेनेचे आणि राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री ज्यांना संबोधलं जातं, त्यांच्या नेतृत्वाकडे शिवसेना अतिशय चांगल्या पद्धतीने प्रगती करत आहे, झपाट्याने. पण 12 पैकी 3 जिल्हा परिषद यावर खुश आहात का? नाही, 12 पैकी 3 याच्या मागचे जर आपण निकाल बघितले तर त्याची आणि आजची जर आपण तुलना केली तर आपल्या लक्षात येईल की आमचा स्ट्राईक रेट जो आहे तो जवळपास 45% दरम्यान आहे. भारतीय जनता पक्षाचा जरी मोठा आकडा असला तरी त्यांचा स्ट्राईक रेट आहे त्याच्या जवळपास आहे. म्हणजे आम्ही आमची कामगिरी अतिशय चांगल्या पद्धतीने झालेली आहे, होत आहे. नाखुश होण्याचं कारण नाही. मग स्ट्राईक रेट जर तुमचा आणि भाजपचा एवढा सेम असेल तर मग इतका फरक कसा काय? म्हणजे त्यांच्याकडे 7 तुमच्याकडे 3. भारतीय जनता पक्षाने जास्त जागा लढवल्या तर त्यांचा त्यांच्या जागा जास्त येणार. आम्ही त्या प्रमाणात आम्ही कमी जागा लढवलेल्या असल्या भारतीय जनता पक्षाच्या तुलनेत. तरी जेवढ्या लढवल्या त्यातून आम्ही किती जिंकलो हेही महत्वाचं आहे आणि त्यानुसार स्ट्राईक रेट आहे तो अगदी जवळपास आहे. आणि भारतीय जनता पक्षाची आमची खरी तर तुलना नाही. तुलनाच करायची असेल तर उभाटा बरोबर करा, त्यांचं काय झालंय ते बघा. आणि महाराष्ट्रातल्या जनतेने आता हे पुन्हा सिद्ध केलं आहे ना की एकनाथजी शिंदे साहेबांच्या भारतीय जनता पक्षाबरोबर तुमची तुलना करायची नाही? म्हणजे आता तुम्ही आलात बाहेर ठाकरे गटामधनं किंवा त्या शिवसेनेमधनं तुम्ही बाहेर आलात, आता तुमची शिवसेना आहे. पण जेव्हा ही शिवसेना अखंड होती त्यावेळेस भाजप छोटा भाऊ होता ना, शिवसेना मोठा भाऊ होती. मग आता असं काय झालं की तुम्हाला तुलनाच नको भाजप सोबत? सगळ्यात प्रथम हे जे कोणी शिंदे गटाचे, शिंदे टोळीचे जे कोणी इथे प्रवक्ते बसले त्यांचा शिवसेनेशी कधी संबंध आला, कधी यांचा शिवसेनेशी काही यांच्या कार्यामध्ये शिवसेनेत यांचा काय हातभार होता मला माहित नाही. नेतृत्वावर बोलतायत की शिवसेनेच्या ह्या नेतृत्वामध्ये एवढी तुम्ही तुम्हाला विचारलेल्या प्रश्नावरच बोला, आमच्यावर नका बोलू. माझ्यावर डिबेट नाहीये हे. माझ्यावर डिबेट नाहीये. माझा कार्यकाळ आणि माझा प्रवास त्याच्यावर डिबेट नाहीये. उत्तर द्यावं ठीक आहे ना संजीवजी, देते मी तुम्हाला पण उत्तर. त्यांना बोलू देत ना, देते मी तुम्हाला उत्तर, वेळ देते. महाराष्ट्रामध्ये चुकीचा संदेश जायला नको. एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये एकनाथ शिंदेंनी तयार केलेली माणसं किती होती? आज भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले जे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये भारतीय जनता पक्षाने निवडून स्वतः तयार केलेली माणसं किती आहेत? आज माणसं घेऊन आज खरं तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जर व्यवस्थित वागला ना, खरं सांगायचं झालं तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जर त्याची कामगिरी चोख बजावली ना, ह्याच्यातले अर्धे ना अपात्र ठरतील. सगळ्यात प्रथम ते कोकणामध्ये नितेश राणेचं स्टेटमेंट तुम्ही ऐका. एवढी खुलेआम धमकी द्यायची उमेदवारांना, धमकी द्यायची उमेदवारांना, सांगायचं निधी देणार नाही. जसं काय ह्यांच्या पेट्रोल पंपाच्या पैशातनं निधी येतो आम्हाला, यांच्या घरातनं निधी येतो, यांच्या गावच्या जमिनी विकून यांचा निधी येतो आम्हाला. आमचा निधी हा जनतेचा आहे. आता इथून तुम्ही सुरुवात करा. आज आमच्या जागा किती निवडून आल्या यापेक्षा आम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये जागा लढलो हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. हे एकनाथ शिंदेच्या गटाला किंवा भारतीय जनता पक्षाला हे करणार नाही. कारण आज त्यांचं आजच मला वाटतं अविनाश जाधवांचं एक स्टेटमेंट आहे. एक वेळ येईल अशी की ज्यावेळी त्यांना एकेका जागेसाठी कसरत करावी लागेल आणि कसरत करावी लागेल. तीही वेळ फार दूर नाही. पण आज तुम्ही मला सांगा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं काय कंट्रोल आहे? तुम्हाला तर काहीतरी कष्ट करावे लागतील की नाही, जमिनीवर उतरावं लागेल की नाही? तुमचे नेते जर उतरणारच नसतील मैदानात तर ती वेळ आणणार कशी तुम्ही?
आम्ही जमिनीवर आहोत, आमचे नेतेही जमिनीवर आहेत, आमच्या नेत्यांचे प्रचारही घडतायत. आता झेडपी आणि पंचायत समित्यांमध्ये प्रत्येक ठिकाणी आमच्या बैठका चालू आहेत. आम्ही सगळं काही केलेलं आहे, अगदी तळागाळात उतरून. आता एकनाथ शिंदेंनी किती सभा घेतल्या, उद्धव साहेबांनी किती घेतल्या, देवेंद्र फडणवीसांनी त्या सभेच्या संख्यांवरून नेते जमिनीवर आहेत का याचा अंदाज लागत नाही. शिवसेनेची ती पद्धत आहे, शिवसेनेची आधीपासून चालत आलेली ती पद्धत आहे. शिवसेना आपल्या पद्धतीने चालते. आजही शिवसेनेच्या झेडपीमध्ये 40+ सदस्य आहेत, 100+ सदस्य पंचायत समित्यांमध्ये आहेत. मला एक साधं तुम्हाला सांगायचंय, नाही पण त्या तेवढ्या सदस्य संख्येवर अनिकजी तुम्ही खुश होणार आहात का? म्हणजे आता राज्यातली सत्ता गेलेली आहे, मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता नाहीये आणि आता तुम्ही सांगता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये. मी एवढ्यावर खुश असेल तर मग ठीक आहे, मग त्या पक्षाला चिंता करण्याची कारण नाहीये. अगदी नाही. आम्ही याच्यावर कुठेही खुश नाही. बघा, लक्षात घ्या, आज कोकणामध्ये काय झालं, कोकणामध्ये किती उमेदवारांवर शेवटच्या क्षणी दबाव आणले गेले, कोकणामध्ये किती उमेदवारांचे अर्ज माघारी घेतले गेले, वैभव नाईक साहेबांनी किती कसरत केली तिथे. इथपासून सुरुवात होते. आज आमच्या उमेदवारांना जीवे पण असं आहे अनिलजी, आता मला साध्या प्रश्नाचं उत्तर द्या ना. कोकणामध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतो त्यावेळेस तुमचे नेते कोकणामध्ये जातात आणि ज्या वेळेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतात तुमच्या नेत्यांना कोकण अजिबात दिसत नाही का? म्हणजे तिथल्या लढाया फक्त कार्यकर्त्यांनी, एकट्या वैभव नाईकांनी लढायच्या आणि तुमच्या नेत्यांनी, म्हणजे जे सगळे वरिष्ठ नेते आहेत, मग एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये जर तुम्ही म्हणताय की निवडणुका अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये लढल्या जातात, मग एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये जर नेते तुमचे कार्यकर्त्यांना बळ द्यायला, नेत्यांना बळ द्यायला उतरणार नसतील तर मग केव्हा उतरणार आहेत? कसली वाट बघताय तुम्ही नेमकी? शिवसेनेचे सर्व वरिष्ठ नेते, अगदी भास्कर जाधवांपासून अगदी विनायक राऊतांपासून, ही सारी वरिष्ठ मंडळी, नेते मंडळी आहेत ना. मग असं असेल तर मग आम्ही काय करायचं? आम्ही घरी बसलं पाहिजे. मग सगळ्याच ठिकाणी जर उद्धव साहेबांनीच उतरायचंय आणि सगळ्याच ठिकाणी जर वरिष्ठ नेते, मुंबई महानगरपालिका का बरं अपवाद असते? ती का नाही कार्यकर्त्यांना दिली जात? मुंबई महानगरपालिका का अपवाद असते? ती का कार्यकर्त्यांना दिली जात नाही? तिथे का सगळे निर्णय हे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे घेतात? आता विषय महानगरपालिकांचा येतो. ज्यावेळेस महापालिकांच्या वेळेसही 3च सभा झाल्या, एक नाशिक, एक छत्रपती संभाजीनगर आणि एक मुंबईमध्ये. या व्यतिरिक्त मुंबईमध्ये सभा झाल्या नाही. त्या 3च सभा सर्व राज्यव्यापी सभा घेतल्या होत्या, त्या मुंबईमधून घेतल्या होत्या. आता मुंबई हा शिवसेनेचा, तुमचं जर तुम्ही हेडक्वार्टर म्हणाल तर मुंबई शिवसेनेचं हेडक्वार्टर, तिथून ती सभा घेतली गेली. जर ते हेडक्वार्टर नागपूर असेल तर नागपूरवरून घेतली असती. विषय तो नाहीये. विषय हा आहे की आमच्यासारखे सर्व कार्यकर्ते, अगदी वरिष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत सारेच्या सारे निवडणुकीमध्ये मोठ्या ताकदीने उतरले होते. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी सर्वत्र आपलं मार्गदर्शन केलेलं आहे. फक्त काय आहे, ही अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली ही माणसं, यांनी सांगावं ना, ह्यांचे किती कार्यकर्ते, स्वतः घडवलेले कार्यकर्ते निवडून आले. नाही पण अनिलजी, तुमच्यासारखे कार्यकर्ते शिवसेने, तुमच्यासारखे कार्यकर्ते ठाकरे गटाकडे आहेत, हे त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे, याच्याबद्दल वाद. आणि तुम्ही याही परिस्थितीमध्ये पक्षाची बाजू प्रवक्ते आहात म्हणून खंबीरपणे मांडता, मला त्याच्याबद्दल अजिबात शंका नाहीये, उलट कौतुक आहे तुमच्यासारख्या नेत्यांचं. पण प्रश्न असा आहे ना की तुमच्यासारखे कार्यकर्ते जेव्हा तिकडे एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये लढतात, असं तुम्हीच सांगत असतात, त्यावेळेस तुमच्या नेत्यांनी तुम्हाला साथ द्यावी. इतकं साधं पॉलिटिकल लॉजिक आहे, जे जमिनीवर दिसत नाही ते तुम्हाला विचारते. मला कल्पना आहे की तुम्हाला त्याचं उत्तर देणं किती कठीण आहे ते. त्या पुढे चर्चा घेऊन जाताना मला हे सांगा की त्यांचा जो प्रमुख आरोप आहे की लेवल प्लेइंग फील्डच ठेवत नाहीयेत, म्हणजे उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला लावले जातात, पैशाची प्रचंड ताकद वापरली जाते, हे तर सगळे विरोधी पक्ष म्हणतायत. त्याचे अनेक पुरावे पण समोर येत आहेत. कुठेही निवडणूक आयोग जिथं कारवाई करायला हवी तिथं करत नाहीये. हे सगळं यांनी बनवलेले पराभवाची कारण हे आधीपासूनच तयार ठेवतात. नाही, मग आता मला एक सांगा, नाही पराभवाची कारण मला सांगा. जर नितेश राणे भर आचारसंहिता सुरू असताना असं म्हणतायत की आम्ही निधी फक्त पक्षाची चिन्ह बघून देतो आणि धनुष्यबाण समोर आला तर देतो, कमळ समोर आला तर देतो, मशाला असेल तर असलेला निधी आम्ही काढून घेतो. सगळ्या सरपंचांना आम्ही सांगितलं होतं निधी हवा असेल तर गुमान आमचे सरपंच बसवा म्हणून, बसले आमचे सरपंच. ही भाषा तुमचे मंत्री करतायत, त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. मग लेवल प्लेइंग फील्ड या निवडणुकांमध्ये आहे हे कोणत्या तोंडाने म्हणायचं? लेवल पेइंग फील्ड हे कार्यकर्त्यांच्या दृष्टीने 100% आहे. कुठल्याही प्रकारचे आरोप यांनी जरी केले तरी शेवटी कार्यकर्ते जे वागायचे हे आरोप नाहीयेत ना आंबेकरजी, हे काय आरोप आहेत का? हे वास्तव आहे, हे सगळ्यांच्या समोर आहे. मला एक सांगा, महाराष्ट्रातला मतदार याच्यावरती तुमचा विश्वास आहे का नाही? नाही, हा मतदारांचा प्रश्न नाहीये, हा मतदारांचा प्रश्न नाहीये. हा आचारसंहिता भंग आहे की नाही सांगा. हा आचारसंहिता भंग आहे की नाही सांगा. हा ज्या मंत्र्यांनी ज्या पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली त्याचा भंग आहे की नाही सांगा. आणि जर तो नसेल तर मग ठीकच आहे, पण तो जर असेल तर काय कारवाई झाली?
मतदारांना या गोष्टी कळत नाहीत असं तुम्हाला म्हणायचं नाही आहे नाही, का? मतदारांना तुम्हाला जो कळतं की भंग नाही हा वाटतो, मुद्दा नाहीये. हा मग मुद्दा आहे की मतदारांनी- उमेदवारांना मग लेवल मत- प्लेइंग फील्ड आहे की नाही, म्हणजे आणि ते नाहीये याचं हे एकच- उदाहरण आहे असं त्यांचा आरोप आहे. त्याचं उत्तर द्या ना. मतदार राहू देत बाजूला. विरोधी पक्ष नेहमी मतदारांचा अपमान करतात. मतदार हे सुजाण आहेत. ते कोण चुकलं कोण मग बरोबर आहे तुमच्या हे त्यांना पक्षाच्या कळतं. नेत्यांनी जे आपलं केलं तो काय भवितव्य मतदारांचा कुणाच्या सन्मान हाती आहे होता का? हे त्यांना आंबेकरजी कळतं. तुम्ही मुद्द्यावर या ना. त्याप्रमाणे आंबेकरजी त्यांनी मतदान आंबेकरजी दिलंय. तुम्ही तुम्ही मुद्द्यावर या. मतदारांच्या आंबेकरजी त्यांनी जो आरोप केलाय त्याचं उत्तर द्या. तुमच्या नेत्यांनी जे केलं तो काय सन्मान होता का? त्यांच्या पक्षाला आरोप करण्याशिवाय दुसरं कुठलंही मग काम तुम्ही नाही. त्याचं उत्तर दिलं दररोज पाहिजे सकाळी- किंवा त्या आरोपांकडे नाही, दुर्लक्ष कशासाठी करा. केलं? अहो आपण सगळे पाहतो दररोज सकाळी 9 वाजता. ठीक एक आहे वेळा विनायकजी, मला वाटतं माणूस तुम्हाला उत्तर द्यायचं नाहीये, त्यामुळे तुम्ही भलतीकडे नाही, मला जा. नाही, मग अजिबात तुम्ही यायचं उत्तर नाही. द्या. आंबेडकर, विनायकजी अहो, उत्तर द्या. करण्याशिवाय विनायकजी यांच्याकडे उत्तर द्या. द्या उत्तर. आचारसंहिता भंग होता का, आणि असेल तर त्याच्यावर कारवाई का नाही झाली? याचं उत्तर असेल तर आपण पुढे जाऊयात, नाहीतर इकडे तिकडे जाऊयात नको. संजीव भोरजी बोला. दररोज सकाळी 9 वाजता नाही ते रोज सकाळचं नंतर बघू, प्रत्येक चर्चेत येते ते. संजीव भोरजी बोला. शिवसेनेचे अतिशय हाडाचे कार्यकर्ते म्हणून घेणारे मगाशी आमचे जे मित्र बोलले की सभांची गरज नाही, जनतेत जायची गरज नाही, उद्धव साहेबांना, शिवसेनेच्या त्या उभाटाच्या प्रमुखांना, हे म्हणजे अजब विश्लेषण आहे. खरं तर उद्धव साहेबांचा सगळा डोळा जो आहे ना तो मुंबईत त्यांनी जे काय करता येईल ते सर्व करून पाहिलं, मात्र तिथे त्यांना यश मिळालं नाही. ग्रामीण महाराष्ट्र तर त्यांच्या हातून पूर्णतः सुटलाय, हे आजच्या निकालांवरून वेगळं सांगायची गरज नाही. आणि जनतेत जाऊन काम करायचं नाही, मतदारांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये जाऊन काम करायचं नाही. आमचे नेते ते करत नाहीत, आमची ती पद्धत नाही. अशा पद्धतीच्या गोष्टी जर स्वाभिमानाने कोणी सांगत असेल तर कीव येते अशा मंडळींची. दुसऱ्या बाजूने आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब हे रात्रंदिवस आदित्य जनतेत आता काम येते ना. करणारा तुमचं नेता बोलणं म्हणून त्यांनी पूर्ण महाराष्ट्राला ऐकून परिचित घेतलं. आता आहे. त्यांचं ऐका, मी येते देते तुम्हाला वेळ. त्यांना बोलू 24 दे. एकनाथ शिंदे साहेबांची जी खासियत आहे, आज सर्व महाराष्ट्र त्यांना ज्या गोष्टीमुळे मानतो, रात्रंदिवस काम करणारा नेता म्हणून, संवेदनशील नेता म्हणून, 24/7 काम करणारा नेता म्हणून, जनतेत रमणारा नेता म्हणून, जमिनीवर पाय असलेला नेता म्हणून एकनाथ शिंदे साहेबांकडे बघितलं जातं. आणि दुसऱ्या बाजूने ही माणसं म्हणतात की आम्ही कार्यकर्त्यांना कसं फेसबुक लाईव्हने मार्गदर्शन केलंय की आणखी कसं केलंय त्यांचं त्यांना माहिती. आम्ही मुंबईत आम्ही सभा घेतल्या नसतील तरी आमच्या त्या ठिकाणच्या नेत्यांना आम्ही संधी दिली. अरे आम्हाला काय आमच्या नेत्यांनी संधी दिली नाही का? आमच्या चला, आणि शेवटची 30 सेकंद आहेत माझ्याकडे. पटकन तुमची कमेंट द्या म्हणजे आपल्याला क्लोजिंग करता येईल. अगदी तुम्हाला मला सर्वप्रथम हे जे कोणी शिंदे गटाचे जे कोणी प्रवक्ते आले तिथे त्यांनी काय एकनाथ शिंदेबरोबर काळ घालवलाय मला माहित नाही, पण तुमच्यापेक्षा खूप जास्त काळ आम्ही एकनाथ शिंदेसोबत पण घालवलाय. त्यांना आतापर्यंत ठाण्यामध्ये त्यांचं नेतृत्व मोठं करण्यासाठी तुम्ही आम्हाला शिवसेना शिकवू नका. तुम्हाला एकनाथ शिंदे तरी पण समजलं नाही. तुम्ही शिवसेना शिकवू नका. तुम्ही कधी शिवसेनेमध्ये तुम्ही आम्हाला बाळासाहेबांचा विचार आणि हिंदुत्व तुमच्याकडून शिकायची गरज नाही गाडवे. आता तुम्हाला थांबा जरा ऐकून घेण्याची क्षमता ठेवा. तुम्ही आता फार मोठा पक्ष झालेला आहात. आता तुम्हाला ऐकावं लागेल. तुम्ही जगातला सगळ्यात मोठा पक्ष झाला मान्य केलं त्याबद्दल धन्यवाद. भारतीय जनता पक्षाचा हात जर डोक्यावरून काढलात ना तुमच्या, तुम्ही कुठलेही राहणार नाही. भारतीय जनता पक्षाचा हात काढलात ना तुम्ही कुठलेही राहणार नाही. त्या भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातल्या संस्था, सत्ता या सगळ्याच्या मधमस्त संस्थांचा वापर करून आज तुम्ही इथपर्यंत पोहोचलायत. आम्ही अजूनही तळागाळात आहोत. आमचा हा विजय हा फुगीर विजय नाहीये. फुगीर म्हणजे असा सुगंध विजय नाहीये. आमचा विजय अजूनही तळागाळातला आहे. ही सूज येते, ही सूज जाते. जोपर्यंत शिका असतात, जसं तुम्ही मगाशी म्हणालात सूजवर तुम्हाला नेते दिसतात जोपर्यंत तुमच्याकडे शिका आहेत काँग्रेसचा हात डोक्यावर घेतला, काँग्रेसच्या दावणीला जाऊन बसले म्हणून ही अवस्था झाली. ठीक आहे, आता ही तुतुमय बस झाली संजीवजी आणि आनंदजी. मुद्दा हा आहे की प्रत्येक पक्षाच्या वाटचालीमध्ये बरे वाईट दिवस येत असतात. कधी कुणाचा विजय होत असतो, कधी कुठल्या दुसऱ्या पक्षाचा विजय असतो. सत्तेचा अमरपट्टा कुणाला नसतो, ती सत्ता बदलत राहत असते. मुद्दा इतका आहे की प्रत्येक निवडणुकीतनं आपण काय घेत असतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा पाया आहेत.